हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण साडीला पिको फॉल कसा करायचा ते पाहणार आहोत। इथे साडीचा फ्रंट साईडला पिको करण्याची गरज नाही कारण याला ऑलरेडी पिको करून गोंडे लावलेले आहेत। तर बॅक साईडला आपण पाहून घ्यायचं आहे की साडीचं कटिंग जे केलेलं आहे ते सरळ आहे की नाही। सरळ कटिंग केलेले नसेल तर साडीचा पिको पण व्यवस्थित येत नाही। त्याआधी आपण साडीचं सरळ कटिंग करून घ्यायचं असतं। तर इथे पाहू शकता सेंटरला थोडंसं पुढे आल्यासारखं वाटते कापड। तर आपण सगळ्यात आधी साडीचं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने साडीचं सरळ कटिंग करून घेतलं की अशा पद्धतीने सरळ साडीचं कटिंग करून घ्यायचं आहे। मग पिको पण अशाच पद्धतीने सरळ होतो। इथे साडीचं सरळ कटिंग करून झालेलं आहे। आता आपण साडीला पिको करायचं आहे। तर हा पिको कसा करायचा ते आपण पिकोच्या मशीनवर पाहूया। इथे आहे पिकोची मशीन आणि हिला आपण साडीला मॅचिंग असा दोरा ओवून घेतलेला आहे। साडीचं जे काठ आहे ते अशा पद्धतीने पिकोच्या मशीनचं जे नॉब आहे त्यामध्ये सेंटरला घ्यायचं आहे आणि काठ असा वरती राहील असं साडीचं किनार पकडायची आहे आणि मग पिको करायचं आहे पूर्ण साडीला। आणि पिको करताना साडी हळूहळू हलक्या हाताने पुढे खेचायची आहे म्हणजे पिको एकदम बारीक येतो, जाडसर पिको येत नाही। आणि जर साडी जाग्यावरच ठेवली आणि थोडंसं खेचलं नाही तर थोडा जाडसर पिको येतो। त्यासाठी आपण साडी हळूहळू थोडीशी नॉर्मल खेचायची आहे म्हणजे पिको व्यवस्थित होतो। हे पाहू शकता आता मी इथे पिको करून घेतलेला आहे। वरच्या बाजूने थोडंसं ओपन आहे तर तिथे पण आपण पिको करून घ्यायचं आहे। आता साडीला पिको करून झालाय बॅक साईडला। आता आपण फॉल लावणार आहोत। तर फॉल लावताना साडीच्या आतल्या बाजूने फॉल लावला जातो आणि लावताना बॅक साईडला किती मार्जिन सोडायची तर टोटल 12 इंचापर्यंत आपण मार्जिन सोडू शकतो। इथे 12 इंचावर मी मार्किंग करून घेत आहे आणि 12 इंचाच्या पुढे आपण फॉल लावणार आहोत। तर इथे मी हा फॉल साडीला मॅचिंग असा घेतलेला आहे धुवून प्रेस करून। आता ह्याचं पुढचा जो अर्धा इंचाचा भाग आहे तो अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि मग साडीचं आपण जी मार्किंग केलेलं आहे तिथे ठेवायचं आहे आणि मग हा फॉल साडीला पिको करून घ्यायचा आहे। पूर्ण खालचा किनारा आहे त्याच्या पूर्ण कडेने साडीला हा फॉल पिकोच्या साहाय्याने जोडून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर पिकोची मशीन नसेल तर तुम्ही साध्या हातशिलाईच्या मशीनवर पण सेम अशाच पद्धतीने खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग वरच्या बाजूने तर आपण हातशिलाईच करत असतो, पण ज्यांच्याकडे पिकोची मशीन नसेल त्यांच्यासाठी खालच्या बाजूने पिकोऐवजी शिलाई केली तरीही चालते। आता इथे पण सेम फॉल जोडताना जो आपण पिको करतो त्यावेळेस साडी हलक्या हाताने पुढे खेचायची म्हणजे पिको जाडसर येत नाही, बारीक असा पिको येतो। पाहू शकता आता इथे आपण बॅक साईडपर्यंत आलो आहे फॉलच्या। तर इकडच्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच जो फॉल आहे तो दुमडून घ्यायचा आणि मग दुमडल्यानंतर साडीच्या एकदम कडेवरती फॉल सेट करायचा आहे आणि मग ह्याला पिको करून घ्यायचा आहे। पाहू शकता इथे आता हाफ इंच फॉल आपण दुमडून घेणार आहोत आणि पिको करून घेणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल पिकोच्या साहाय्याने स्टिचिंग करून झालेला आहे। एकदा आपण पाहून घेऊया। खूप छान असा फॉल खालच्या बाजूने जोडून झालेला आहे। आता वरच्या बाजूने फॉल जोडण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत हातशिलाईची सुई आणि दोरा। तर दोरा अखंड घ्यायचा आहे, जेवढा फॉल आहे फॉलची लेंथ आहे त्यापेक्षा जवळजवळ 12 इंच धागा एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि फॉल अखंड लागला जातो। आता वरच्या बाजूने एक अर्धा इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि मग अशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे। इथे हातशिलाई करायची आहे, वरच्या बाजूने 1/4 इंच किंवा अर्धा इंच दोरा दिसेल आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढा नॉर्मल दोरा दिसतो।
शक्यतो हात शिलाई अशा पद्धतीने करावी की खालच्या बाजूने नॉर्मलसुद्धा दोरा दिसणार नाही. आणि हात शिलाई करताना धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची. धागा पुढे ओढताना अशा पद्धतीने व्यवस्थित ओढायचा आहे आणि मग पूर्ण साडीला फॉल हात शिलाई करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण धागा पुढे ओढतो त्यावेळेस अशा पद्धतीने बोटाने मागच्या साईड पकडून ठेवायचे आणि मग धागा पुढे ओढायचा आहे आणि हात असा प्लेन फिरवून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण साडीला फॉल हातशिलाईच्या सहाय्याने करून घेते. हातशिलाई करून घेते आणि मग बघूयात. आता पाहू शकता मी इकडे साडीच्या दुसऱ्या टोकापर्यंत हातशिलाई करत आलेली आहे. तर आता आपण जो काही अर्धा इंचाचा भाग दुमडलेला आहे तिथे फॉल लावताना सेम तीच प्रोसेस अर्धा इंच वरती आणि क्वार्टर इंच खालच्या बाजूने अशा पद्धतीने फॉल लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझे पिको फॉल करण्याची पद्धत आणि हातशिलाई करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. आता आपण एकदा पूर्ण फॉलचा लूक पाहूया. बॅक साईडने पण आपण हातशिलाई बघायची आहे कशी झाली आहे. हे पहा इथे दिसत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.